गेल्या 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत। या कोकणाला हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं लागलेलं जे ग्रहण आहे ते संपता संपेना कोकणकर देखील गेली अनेक वर्ष या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यातनं प्रवास करतोय। मात्र आज या कोकणामध्ये पडलेल्या या खड्ड्यांची परिस्थिती आपण बघितली तर चक्क सिमेंटच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याचा हा प्रकार सध्या सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री आज पाहणी दौरा करतायत, त्या निमित्तानं संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार आता कामाला लागलेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण पळसपे फाटा ते सिंधुदुर्ग असा हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा असणार आहे। मात्र रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 32 स्पॉट असलेले ब्लॅक स्पॉट असलेले जे ठिकाण आहेत ते आता बुजवण्याचं काम या ठिकाणी ठेकेदारांकडून होताना दिसतंय। आणि त्यामुळे नक्की आता कोकणकरांच्या वाटेला आलेल्या या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा खडतर प्रवास कधी संपणार, त्यामुळे आता आजच्या या पाहणी दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री स्वतः काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। कोकणामध्ये अनेक नेते मंडळी होऊन गेले, कोकणानं मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्रीपद अशी अनेक पदं बुजवली, मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला न्याय देता आलेला नाहीये। त्यामुळे आता कोकणकरांचा संताप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपती सणापूर्वी हा महामार्ग पूर्ण होण्याची डेडलाईन दिली होती, मात्र कोणत्याही क्षणी हा महामार्ग पूर्ण होताना दिसत नाहीये। आणि त्यानंतर रामदास कदम यांनी या रवींद्र चव्हाण यांना कुचकामी म्हणून ही उपमा दिली होती आणि त्यानंतर कोकणामध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला। मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा करतायत आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री स्वतः कोणती भूमिका घेणार आहेत किंवा या रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आजची काय भूमिका असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।